मला वाचवा लवकर. हे गुंफाबाईच्या अंगात भूत घुसला भूत. अरे पागल झाली हे, मला वाचवा लवकर या बाहेर. थांब रे तू, थांब ना. आता मुज्जर वानाच्या तू म्हटलं आज कुठे बी पाय, आज कुठे बी पाय तू शांत्या धोतीवाल्या. आज म्हटलं मी तुझ्या जीव घेतल्याशिवाय राहत नाही रे शांताऱ्या. मी थांब तू, थांब तशीच थांब. मागच्या व्हिडिओतील 3 कमेंटचे नाव: सुमित भाऊ चापरे, नितीन भाऊ श्रीभाटे आणि छायाताई क्रिसागर. धन्यवाद. आणि इतर सर्वांचे पण मनापासून आभार की आपल्या चॅनलवर तुम्ही एवढं मोठं प्रेम दाखवत आहात. खरंच आम्हाला खूप छान वाटते. तुम्ही असंच आपलं प्रेम दाखवत राहा. आजच्या व्हिडिओत म्हटलं गुंफाबाईचा एवढा काय दांगडो केलेला आहे, एवढा काय तुफान भांडण करते. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम धमाल कॉमेडी तुम्हाला हसवण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमची खूप मदत होईल. धन्यवाद. अटेन्शन. आपल्या भारताची पंतप्रधान काय आहे ना, गुंफाताई यांना 21 तोफांची सलामी देऊन माझा झुंबर भाऊचा साष्टांग नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बाई आवाज का रे दलिंदर वानाच्या? तू दारू पिऊन आलात काय? कोणा पाजलं रे तुला? मूत कोणा पाजलं? दलिंदर वानाच्या तुला कोणा दारू प्यायची सांगते रे? खरे कशा हरामखोरा तुला दारू पाजली कर बाबू मापोराले? काही गरज होती का तुला दारू पाजायची? म्हणून म्हटलं मी शांतारामले देवीदासले म्हटलं पहिलेच म्हटलं होतं की मी याले घरी घेऊन जात नाही. म्हटलं तुमचा तांडव म्हटलं तुम्ही कसे आहे म्हटलं सगळ्या गावाले मैताना गुंफाबाई व सगळ्या गावाले मैताना. हा तिकडे नालीत लोटांगण घेऊन राहिलता. मला सगळेजण म्हणत घेऊन जाय. कोणाची हिंमत नाही झाली घरी घेऊन यायची. पण मी म्हटलं चला आपला दोस्त आहे म्हणून म्हटलं याला घरी घेऊन जाऊ. आणि पहा म्हटलं तुम्ही आता मलाच म्हणून राहिले दारू पाजली म्हणून. काय राजा गुंफाबाई तू अरे सुधरा ना तुम्ही दर्शक. सुधरा ना म्हटलं दर्शक तुम्ही. तुमच्या धाकाना घरी कोणी येत नाही तुमच्या. घरी कोणीच येत नाही. अरे हे थेटकी, अरे या थेटकीने कुठे भिवून राहिले का तुम्ही? या थेटकीने भ्या लागते का? गुंफे फुंफे काय व डेरिंग टाकतं का म्हणतात तू माणसाईवर? जास्तीचे डेरिंग टाकतं का तू? सगळं गाव भीते म्हणतात तुले. चल म्हटलं ये हा पट्ट्या उभा आहे म्हटलं. अटे उभा आहे दाखव म्हटलं. धक्का लावून दाखव काय होते तू याच्यानं. दाखव गुंफा पुढे. मायले मारतो का तू? अरे मुज्जर वानाच्या एवढा दारू पिला का तू? तुझ्या मायले मारतो म्हणतो. जबान सांभाळून बोलणं. कोण आम्ही तुझी माय आव ना माय? मायले असा बोलून राहिला का मुज्जर वानाचे? अरे सोळा ना हो तुम्ही. सोळा मला काशीनाथ सोळा म्हणा. अरे चमायची कटकट पडलो आहे की नाही. कोई पत्थर से न मरे मेरे दीवाने को, कोई पत्थर से न मरे मेरे दीवाने को. गुंफाबाई तुले मी सांगून राहिलो जरसं इज्जत मध्ये राहायचं. नाही तर म्हटलं झुंबर म्हटलं मी झुंबर. झुंबराबर झुम शराबी झुंबराबर झुम झुंबराबर झुम शराबी झुंबराबर झुम. घे रे बाबा उचल रे त्याले. उचल ना. घेना घरात घेना त्याला. मुज्जर वानाच्याले मूत घेऊन आला. घे घरात घे. हम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे. हम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे. अरे काय बोलून राहिला बाबा? अरे वो गडी. अरे वो छपळ गंजू. आबेले का कोणाचा बाबा कोण बाबा? कोणाचं लेकरू आहे रे बा हे? गुंफा पुढे हे लेकरू कोणाचं आणलं? जावं म्हटलं त्याच्या घरी नेऊन दिलेले. लोकांचे लेकरं घरात घेऊन येऊन राहिले. ते पाय काय म्हणते बाबा म्हणून राहिला. जरा अरे छपळ गंजू तिकडे कोणाचा लेकरू आहेस ना? आणि बाबा किंवा नको म्हणू. अरे मुज्जर वानाच्या. अरे तू एक लेकरू आहे ना ते देवळ्या वानाचे. आपल्या स्वतःच्या लेकराले ओळखून नाही राहिला का दलिंदर वानाच्या तू? कोण पाजली मला तू सांग फक्त. त्याचं नाव सांग फक्त मला. तुला कोणा पाजली तुले? अरे मला कोणही पाजो. तुला काय घेणं नाही. काय घेणं नाही म्हटलं तुले. तू जातं का त्याच्या घरी जातं का म्हटलं? त्याच्या घरी जातं त्याला मारतं काय? एवढे डेरिंग आहे का म्हटलं तुझ्या अंगात? तुला काय करावं लागते? पाजले म्हटलं. पाजले म्हटलं कोणही पाजू. तुला काय घेणं नाही. मला माहित आहे ना कोण पाजली तर. मला माहित आहे हा शांताराम कशी. हो ना. थांबा या शांतारामले दाखवतो मी कसा येतं. मुज्जर वानाचा मला पोराले दारू पाजून दिली. घरी पाठवून दिला आहे की. बरं थांब ना तू. आता जातो मी त्याच्या घरी. बरं पाहतो ना मी कोण पाजली तुला कोण नाही तर. हरामखोरा तू थांबे. आता मी तुझ्यासोबत सकाळी बोलते. याला म्हटलं सविता अजिबात म्हटलं जेवण खाऊन काही द्यायचं नाही. याला म्हटलं तसं राहू दे. आज याला जेवणच नाही. तू तसंच राह. अरे म्हटलं तुम्ही जेवण द्या नका देऊ. अरे म्हटलं अटी कोणाले गम आहे? अटी गम नाही म्हटलं. देसान द्या नाही देसान नका देऊ. आणि सविता हे कोण आहे? भांडे धुणारी आहे का आपल्या घरी? हो तुम्ही मी आंटी भांडे धुयायला जा म्हटलं तुमच्या घरी. बाई कसा नवरा आहे बापा हा. बायकोले लेकराले ओळखून नाही राहिला. थांबा म्हणा तुम्ही फक्त पहिले होश मध्ये या. हे दाखव तुम्ही आता कसं आहे. तुम्ही होश मध्ये या फक्त. तुम्ही आता काय नाही पहिले मला याचाच पिशार काढा वाटून झाला. मला सविते पहिले याचाच पिशार काढू आपण. धर बरं तू तिकडून त्याले. डबल याला दारू प्यावो की ना प्यावो म्हटलं. कोणा पाजो की ना पाजो. पण तू धरा आता याले तिकडून. याले चांगला रन्नाज लागते.
आता आपल्याला तसा लय हिटवडाला हा भातच जाते दारू पिऊन येते धर तू फक्त याले तू तिकडून धर मी आता याले वाजवल्याशिवाय जातच नाही कुठे धर तू अरे बाया बाया मिळून मला मारता काय मला मारता चला या या मारा मला दारू पिऊन येशील का घरी आता अरे नाही नाही नाही. अरे मला अरे अरे गुंपपणे हो एवढ्या सोड्यानं चटी का वाजवतं का तू अरे बापरे अरे कान सोडणं गुंफम आहे कान सोडवा मला अरे लय झाली रे ती मुजरवानाची तुझ्या लेकराले वैकत नाहीस तुझ्या बायकोले वैकत नाहीस मला सांग बरं आता सांग लवकर कोण म्हटलं तुला दारू पाजली सांग लवकर सांग नाही तर त्याला काना झुपटून घेईन मी तू मला दिमाग काही खाऊ नको झिमरे तू मला लवकर सांग कोण पाजली तुला दारू अरे वा मला खरंच माहित नाही ना कोण बसली ना पण आता डबल देत नाही गुंफाई मला सोड तुला कसं माहित नाही रे पाजणारायचं नाव सांगत नाहीस तू मला माहित आहे ना कोण पाजली तुला तर मला माहित आहे मी आता जातो ना म्हटलं आता कोण कोलटी दे कोण पाजली कोण नाही तर थांब रे तू थांब अरे बाबूराव अरे लवकर भैर अरे मला वाचवा लवकर ये गुंफाबाईच्या अंगात भूत घुसला भूत अरे पागल झाली हे मला वाचवा लवकर या भैर थांब रे तू थांब ना आता मुज्जर वानाची तू म्हटलं आज कुठे बी पाय तू शांत आहे धोतीवाल्या आज म्हटलं मी तुझ्या जीव घेतल्याशिवाय राहत नाही रे शांतार्या मी थांब तू थांब कधीच थांब अरे बाबूराव अरे या ना हो बा या ना इकडे घराच्या बाहेर तर या राजा तुम्ही अरे लवकर या ना बाहेर या ना बलाव रे तू बलाव तुला कोणाले बोलावायचं आहे बलाव म्हटलं तुला आज मोदीने बोलावलं की नाही तरी म्हटलं मी आता जीव घेतल्याशिवाय राहत नाही म्हटलं तू शांत आहे अरे भाई हे काले का गुंपाबुटी काले का बावरली की काय रे बाबा आले का ज्यूस घेतो म्हणते बा ज्यूस घेऊन राहिली काय करू अरे थांबा ना गुंपाबाई थांब ना मला कोण भिवून देऊन राहिली तू थांब ना म्हटलं काय झालं मला सांगशील तर मी तुला किती वाकडतो सांगून राहिलो मी तसं काहीच केलं नाही ना नाही तू बोलूच नको आता शांत आहे तू बोलूच नको आज म्हटलं तू चुप राह फक्त तू आज माझ्या हातचा मार खाय रे तू फक्त मार खाय तू आज असं काय तुला झाडल्याने घेतो की नाही आता या झाडू ना असं काय झटकून काढतो की नाही तुला डबल म्हटलं ताली हिंमत नाही होणार कोणाच्या पोराने दारू पाहिजे तू थांब अरे या ना हो बा बाबूराव भाऊ अरे कुठे गेले राजा तुम्ही अरे घराच्या बाहेर निघा ना हो बा निघा ना बाहेर नाही मला शांताराम तू सांग तुझी काय गरज होती मा पोराले दारू पाजायची काही गरज होती का तुले काही गरज होती का म्हटलं मला पोराले दिली दारू पाजून तुला मस्त घरात मेरा पसरून राहिला नाही आता आमच्या घरात म्हटलं तिकडे भांडण लागो काही हो काही घेणं नाही तुम्हाला फक्त दारू पाजून दिली जाय तिकडे अरे गुंफाबाई अरे मी तुला खोटं कायले सांगू मी कायले दारून गिरू पाजू बा तुमच्या पोराले तुम्हाला मंगाई सांगितलं ना बा मी दारू नाही पाजली तुम्ही निरा बा मला घरापासून निरा झाडणं घेऊनच मला मागं लागले का मला का मारून टाकता का तुम्ही मारून टाकता का म्हटलं सांगा तसे मग काय गरज होती रे तुला मुज्जरवानाचे काय गरज होती तुला दारू पाजायची मला सांगत नाही बरोबर सांगितलं ना तुझ्याच नाव कोण सांगितलं मग मला त्यानं तू म्हणतो मी दारू नाही पाजली चम्मायची खटखट अरे कोण होय रे बाबा मला जानी दुश्मन कोण सांगून दिलं मला नाव हे गुंपाबाई तर माहिती आहे बाबा कशी आहे तर एकाचा पिच्चा घेतला की ते पिच्चाच घेते आता मला मारते वाटते हे हो बाबूराव भाऊ अरे बा सांगा ना हो बा मी कायले कोणाला दारू पाजू हो आपले हो काय बोलतात देवीदास भाऊ अरे सांगा ना बा गुंपाबाईले सांगा ना या समजून सांगा ना येईल अहो गुंपा मावशी अरे तुला कोणा सांगितलं म्हटलं शांतारामना दारू पाजली काही बी आम्ही म्हटलं तुला सांगतो खरं आज म्हटलं मला वावरात नांगरटी होती तर आम्ही दोघं जण म्हटलं गेलो आणि पाहिलं तर म्हटलं हा पहिलेच म्हटलं सकाळपासून दारू पिऊन राहिला कोण पाजली काय पाजली वावरात तिकडे पडेल होता हा तर याले म्हटलं आम्ही ना घरी घेऊन आलो असं म्हणजे आता तुम्ही मला शिकवसान नाही एका गद्यावाल्या तुम्ही त्याच्यातला साईड म्हटलं तुम्ही दोघं जण का कमी आहे का म्हटलं किती लुच्च्या माहिती आहे म्हटलं गावातल्या म्हटलं किती पिना मारता तुम्ही काय करता सगळं मला हिशोब राहते म्हटलं तुम्ही मला काही कमजोर समजू नका म्हटलं निरा फक्त काय फक्त गोष्टीचा मांडव आहे म्हटलं तुमच्याजवळ फक्त कार मध्ये तयार आहे तुम्ही बरोबर दोघे जण लय छप्पना म्हटलं तुम्ही गावाचे माहिती आहे सगळ्या जमान्याने कसंच करा बाबा कसंच करा या गुंपाबाईचं आम्हीच खरा बा अरे बा नाही ना आम्ही खोटं नाही सांगत ना तुम्हाला खोटं नाही सांगत ना खरंच ना म्हटलं त्याला कोणतरी पहिलेच पाहिजे होती ना दारू आम्ही काय खोटं बोलू वावरात होता आम्ही म्हटलं घरी घेऊन चला आमच्या नांगरड्या राहिले म्हटलं तो दारू पिल होता आता तुम्हाला काय सांगा काय शांताराम तू म्हणतो ना की महापुराने तुला दारू नाही पाजली मग तुला महापुराने घरी कोण घेऊन आला घरी कोण घेऊन आला म्हटलं तू तिकडेच कोण राहू द्याला म्हटलं महापुराने तुला घरी आणून नको देऊ काय अरे काय करता बा म्हटलं घरी आणून मला सांगत असे का मार खाता तुमच्या हातचा का बरं आताच फक्त आम्ही ना त्याला दारू पाजली त्या लक्षाजवळ घरी पाठवलं तुमच्या तुम्ही आले म्हटलं कोणा सांगितलं तुम्हाला कोणा सांगितलं कोणा मला फक्त त्याचं नाव सांगा तुम्ही कोणा सांगितलं मी दारू पाजली म्हणून नाही मी काय रे त्याचं नाव सांगू रे तू तर त्याच्या घरात जाऊन त्याच्या नंदावर बसशील तू भल्ला तिथं आलास माहिती आहे ना मला तू म्हटलं आता तुला मी वॉर्निंग देऊन राहिलो म्हटलं शेवटची म्हटलं महापुराच्या दूर राहायचं तू महापुराच्या दूर राहायचं जाय अच्छा मायची खटखटले का कोणाचं लेखा चांगलं करा म्हटलं त्याच्यात बी म्हटलं लोक हे असे आहेत म्हटलं लेखा मस्त लेखा तिकडे पडेल होता दारू पिऊन तिकडेच रोज द्यायला लागत होता आहे की नाही आपण घरी आणून लेखा फालतूचा हे केलं लोकांना मुलाचाच नाही रे बा मुलाचाच नाही म्हटलं लोकांना हो आम्हीच म्हटलं बा खरा बा आम्हीच खरा बा म्हटलं
राहू द्या बाई गुंपा बाई, तो कायले पाहिजे शांताराम, कायले दारून गिरू पाहिजे होता पुराले. तो सांगून राहिला ना, म्हणते तुमच्या पुरानं पहिलेच दारू पेल होती, त्याला घरी घेऊन आला तो. त्यानं नाही पाजली म्हणते ना दारू. तू चुप बस तू चुप बस, तू तेल टाकायचे धंदे नको करू, तू चुप राह, तुला काही माहित नाहीये. बाई हिच्या म्हटलं तोंडाले तोंड लावणं म्हटलं गुन्हा आहे बापा. जाऊ दे बापा, कर तुला काय करायचं, आम्हालाच काही समजत नाही. तू सगळ्या जमान्याची हुशार आहेस. हाऊच बाई हाऊच म्हटलं, तू नको सबर करू, त्याला तोंड म्हटलं तिकडेच ठेव, माझ्यासोबत नको ही काय करू तू. कसं करावं रे बापा, कसं करावं या गुंपाबाईचं, काही समजलेस मार्ग नाही बाबा. मी काय म्हणतो ये पा गुंपाबाई, आता म्हटलं जाऊ द्या, म्हटलं काही भांडण गिणणं काही करू नका, फालतूचा तमाशा काही दाखवू नका. मी काय म्हणतो, आता दारू गिरू तो आता तेल आहे की नाही, आता त्याची दारू उतरणारच आहे, तर त्याला विचारू ना आपण, त्याला विचारू कोण पाजली काय पाजली. मग भले एक परी तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही भले करू शकता, पण आता म्हटलं कसं, आता याले म्हणून त्याला म्हणून काही फायदा नाही. बरोबर आहे ना? नाही ते तर होणारच आहे ना, ते तर होणारच आहे. ज्यांना काय महापुराले दारू पाजली की नाही त्याला म्हटलं मी सोडणारच नाही आहो. तुम्ही फक्त तुम्ही किती महिने झाले महापुराले मी दारूचा थेंब नाही देऊन राहिले, कोण तरी हरामखोरानं त्याला पाजली ना. आता थांबा फक्त, महापुराले तुम्ही फक्त होश मध्ये येऊ द्या, कोण पाजली मी बरोबर काढतो आता त्याचं. हो चालते ना बा, मी कायले पाजली मला काही घेत नाही. चालते फक्त त्याला होश मध्ये येऊ द्या, आम्हाला फक्त त्याला विचारू द्या कोण पाजली काय पाजली. तर जा म्हटलं गुंपाबाई, जा तुम्ही घरी, जा आराम करा, जेवण खावणं करा, आणि त्याला दे जेवण खावणं द्या. जा भाऊ आपला शांताराम, जाय बरं तुम्ही घरी, जा बाबूराव भाऊ अंदर जा. अरे का रे शांताराम, अरे गेला नाही अजून घरी? अरे घरी जाय ना, जाय घरी जाय, जेवण घेऊन कर, आराम करून झोपून राह. अरे काय घरी जातं लेका, पाहिलं नाही लेका त्या गुंपाबाईचं सोबते का हे? लेका सोबते काय म्हटलं, मला जीव म्हटलं हातात घेऊन लेका निरा इकडे तिकडे पयालो. शेवटी म्हटलं मला ते बाबूरावचं घर दिसलं बा, त्याला आवाज देऊ म्हटलं त्याला घराच्या बाहेर काढलं. पण मला एक गोष्ट नाही समजून राहिली की म्हटलं त्याला नाव त्या गुंपाबाईला सांगितलं कोण सांगितलं त्याला ना? अरे मी तेच विचार करून राहिलो ना. आता तू होता की नाही आपल्यासोबत? आपण सकाळपासून दोघं जण सोबत आहो. आता तो दारू कोण पाजली काय पाजली आपल्याला काहीच माहित नाही. आपण जायच्या पहिले तो दारू पिऊन होता आणि मला नाव दिलं सांगून. मला तर काही विचार समजूनच नाही राहिला. हे आपली गुंपाबाई अशी आहे की कोण काही सांगितलं की बस झालं. निराबा आज तर तिच्या अंगात काय काय देवीच घुसली होती की काय मालूम. निराबा मारतोच करे निरा झाडू घेऊन. बा किती पाहू म्हटलं. अरे मला म्हटलं तिकडे कोय आवाज पयारे वाचवारे असा आवाज आला, म्हणून मग मी तिकडे आलो की मी आटलं बघ जगनच्या घराच्या इकडे काय चालू आहे म्हटलं, हा काय केला नारू आहे. म्हणून मग मी तिकडे आलो की मी आटलं काय झालं काय नाही पाहिले. तर तटी येऊन पाहतो तर बा तू येतं 4 7 जायलाच होते. मी आटलं काही काय झालं बा अचानक. अरे बा पहिले मा घरी आली म्हटलं, पहिले मला बाहेर बोलावलं. माझी बायको घरातच टीव्ही पाहून राहिली. मला म्हणत होता तू लवकर सांग म्हणे, तुला मा पोराला दारू कशी पाजली, ढमकं केलं ढमकं केलं. मग काढला तिनं झाडू रे बा. अरे जप पयालो की नाही तोटून मा बायकोला आवाज देऊन राहिलो. मा बायको कायची ते नाटकं एक तुला माहित नाही बाईचं कसं काम आहे. नाटकं पायाले बसले की तिकडे भूकंप आला तरी म्हटलं ते नाटक सोडत नाहीत. मग काय तोटून पयत निघालो बाबा. आणि इकडे घराच्या इकडे येऊन राहिलो, पण त्या घर लय दूर होतं. मग आय बाबूरावले आवाज दिला बाबा. सांगितले का आपतच घडवलते नाही. मग तुले बरं झालं म्हटलं ते आले नाही तर म्हटलं झालं आज म्हटलं तुला झाडून झटकूनच काढलं असतं गुंपाबाईनं. पण लेका हा सांगणारा म्हटलं किती लेका हरामखोर आहे देवीदास. आपण लेका या झुमऱ्याला म्हटलं किती मदत करतो किती मदत करतो म्हटलं. आता या गुंपाबाईला जाण आहे का कोणत्या गोष्टीची? तूच सांग ना म्हटलं, जाण तरी आहे का कोणत्या गोष्टीची? निरा फक्त कामापुरती आहेत रे भाऊ लोक. अरे लोक तसेच आहेत रे बाबू शांताराम. आपण कोणासाठी किती चांगलं झालं की नाही लोकांना त्याचं घेणं नसते. आपल्याजवळून जर का एक चूक झाली की नाही तर ते आतापर्यंत जे आपण जे चांगले कामं केले की नाही ते सगळे जण विसरून जातात. जे आपण चूक केली की नाही तेच त्याच्या मनात धरून बसत असते. हा आजकालचा जमाना आहे रे, जमाना आहे शांताराम. हा काय तर लेका आपण लेका स्वतः त्या झुमऱ्याला किती वेळ सांगतो की दारू पिऊ नको रे. आपल्याला वाटते ना की बा त्याचं चांगलं झालं पाहिजे, वाईट झालं नाही पाहिजे त्याचं. आणि हे लेका आपल्याला लेका खराब समजतात. मला ते लय खराब मनाला लय गोष्ट लागली ते. तर जाऊ दे ना, तू काय एवढा टेन्शन घेऊन राहिला मला सांग ना. तू काय एवढा टेन्शन घेऊन राहिला? टेन्शन काही घेऊ नको ना. टेन्शन घेतल्यानं कसं आहे माहिती आहे काय, टेन्शन घेतल्यानं अजून टेन्शन येत असते. तर कसं आहे टेन्शन घेऊन बी काय जे होणार आहे ते होणारच आहे. आणि आता आपल्याला माहित आहे की नाही तुनं पाजली नाही, मला माहित आहे मी पाजली नाही. आपल्याला माहिती आहे ना खरं आज नाही तर सकाळ समोर येणारच आहे. तू काय टेन्शन घेऊन राहिला? नाही ते तर झालं चेकपरी. आपण काय खोटं थोडी ना, आपला खोटं काहीच नाही ना. ते त्याचं नाही एकपरी, पण ते मनाला वाटते की बा चला आपण काय विचार करतो, लोक आपल्या बाऱ्यात काय विचार करतात. अरे तुला तेच सांगून राहिलो, लोकांचं हे टेन्शन घेऊच नको गड्या की हा कसा तो कसा. जो आपापलं पायात बशीन काय तर तो स्वतः पण काय तर वरून देव पाहूनच राहिला. हो बरोबर आहे. चल जाय म्हटलं घरी जाय, काही टेन्शन घेऊ नको. फालतू झाले का बसला अटी एकटा, मी आटलं अटी कोण बसला तू. जा होय घरी जाय, काही विचार नको करू. हो जातो जाय. मग तू बी घरी जा, जेवण खावण कर, तू बी झोप मी बी झोपतो. आता जाऊ दे जे झालं ते झालं. आता सकून फक्त उतरू दे त्याची दारू. त्याला विचारतो म्हटलं मी हाऊ ना का मला मारायला आली तिथे गुंपाबाई. जाऊ दे चल पाहू सकाळ काय आता. धन्यवाद मित्रांनो, आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी. आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा. येणारा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा.
मित्रांनो, माझी एक सर्वांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आपल्या व्हिडिओची लिंक ते बघा, तिथं खाली शेअर म्हणून ऑप्शन आहे, तिथं शेअरवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअपला जेवढे लोक असल्या टाईपचे व्हिडिओ बघतात त्यांना सर्वांना तुम्ही आपले व्हिडिओ त्यांना दाखवा, त्यांना सांगा की सबस्क्राईब करा. खरंच आम्ही खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवत आहोत. आमची सुद्धा इच्छा म्हणजे जास्तीत जास्त व्ह्यू झाले किंवा तुम्ही लाईक जास्त झाले, शेअर जास्त झाले, तेव्हा आमची इच्छा होते. तर कृपया आपली तेवढी इच्छा आहे की शेअर बटनला क्लिक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओचा आनंद घेऊ द्या. चला तर मित्रांनो, आता भेटू उद्या ठीक 5:30 वाजता. एक नवीन विषय घेऊन येत आहोत. बघू आता त्यामध्ये म्हणजे आपण जशी व्हिडिओ बनवतो त्याच्या थोडासा वेगळा व्हिडिओ उद्या घेऊन येऊ. म्हणजे काय फरक पडते काय नाही पडत ते आम्हाला समजेल. तर चला उद्या एक थोडा वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्हाला कसा वाटते काय वाटते ते बघू आणि त्याच्यावर विचार करू. चला आता भेटू उद्या ठीक 5:30 वाजता. कोणी नवीन आलं असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.